नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच व्रत वैकल्य येत असतात आणि त्यातलंच एक महत्त्वाचं व्रत म्हणजे जिवतीची पूजा, जिवंतिकेची पूजा. तर या महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी जिवंतिकेची पूजा ही करायची असते. आईने आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची असते आणि ही पूजा कशी करावी, काय करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर यावर्षी 5 शुक्रवार श्रावणी शुक्रवार हे आलेले आहे. तर पहिला शुक्रवार हा 14 ऑगस्टला आलेला आहे. दुसरा शुक्रवार हा 21 ऑगस्टला आलेला आहे. त्यानंतर तिसरा शुक्रवार हा 28 ऑगस्टला आलेला आहे. चौथा शुक्रवार हा 4 सप्टेंबरला आलेला आहे आणि 5वा शुक्रवार हा 11 सप्टेंबरला आलेला आहे. कारण तेव्हा अमावस्या आहे आणि त्या दिवशी देखील श्रावण महिना हा धरला जातो. तर या वर्षी एकूण 5 शुक्रवार आहे आणि या 5ही शुक्रवारी आपल्याला जिवंतिकेची पूजा ही करायची असते. जिवतीची पूजा ज्याला म्हणतो आपण जिवंतिका देवी ही लहान बाळांची देवी आहे आणि आपल्या मुलांचं संरक्षण व्हावं, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच दुःख, त्रास, वेदना येऊ नये म्हणून प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक श्रावणी शुक्रवारी जिवंतिकेचे पूजन हे करायचं असतं आणि ही पूजा फक्त श्रावण महिन्यातच केली जाते. म्हणून या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमच्याकडे करत नसतील तरीही तुम्ही ही पूजा करू शकता, आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं त्यासाठी. तर यामध्ये प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुलांचं औक्षण करायचं असतं. तर बघा पूजा कशी करावी. तर एक पाट घ्यायचा आहे, त्यावर लाल वस्त्र टाकायचं आहे आणि नाग नरसोबाचा जो फोटो असतो तर तो आणायचा आहे आणि तो पाटाच्या मागे भिंतीला आपल्याला चिकटवायचा असतो. त्यानंतर प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर विड्याच्या पानावर गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे समोरच. त्यांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि ज्या जिवती आहे तर त्यांना देखील हळद, कुंकू, अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे. म्हणजे जो आपण नरसोबाचा फोटो आपण लावलेला आहे तर त्यामध्ये जिवंतिका ज्या आहेत तर त्यांना देखील हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायची आहे, फूल अर्पण करायचं आहे, धूपदीप लावून ओवाळून घ्यायचं आहे आणि ही सर्व पूजा करताना एक मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे. जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामी नमोस्तुते. तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्यानंतर कापसाच्या वस्त्रांची माळ अर्पण करायची आहे देवीला. त्यानंतर दुर्वा आणि आघाड्यांची माळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे. तर हे आपल्याला दर शुक्रवारी करायचं आहे. ज्यांना मांडणी शक्य होणार नाही तर त्यांनी देवघरासमोर देखील हा फोटो चिकटवून त्या ठिकाणी देखील आपण पूजा करू शकता. म्हणजे प्रत्येक शुक्रवारी हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून दुर्वा आणि आघाड्याची माळ, कापसाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच हा फोटो आपल्याला अमावस्या जेव्हा येते तर त्या अमावस्येच्या आधी आपल्याला ती काढायची असते आणि मुलांची देखील पूजा करायची असते. तुम्ही विधवा असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तुमच्या मुलांसाठी. ही पूजा शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला मांडायची आहे आणि ही पूजा झाल्यानंतर जिवतीची आरती देखील करायची आहे किंवा माता लक्ष्मीची आरती तुम्ही करू शकता. त्याआधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर दर शुक्रवारी गूळ फुटाण्याचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा फक्त दूध साखरेचा देखील तुम्ही दाखवू शकता. तर बघा जो आपण ताट जिवंतिकेची पूजेसाठी आपण घेणार आहे तर त्याच ताटाने आपल्याला आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. म्हणजे जिवतीची आरती करताच आपल्या मुलांची ही आरती आपल्याला करायची आहे. तसेच जेव्हा तुम्ही मुलांचं औक्षण कराल तर तेव्हा तुम्ही जो आधी श्लोक सांगितला आहे तर तो श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता. मुलांना हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे आणि त्यांना ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरतीच आपल्याला जो औक्षणाचं ताट आहे तर ते ठेवायचं आहे. त्यासोबतच या 5 शुक्रवारमध्ये कोणत्याही एक शुक्रवारी जिवतीची आपल्याला ओटी देखील भरायची आहे. खोबऱ्याची वाटी किंवा एक नारळ तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता आणि जिवतीची ओटी भरू शकता. तसेच जो नाग नरसोबा आहे तर हा नागपंचमीला लावला जातो काही ठिकाणी. तर नागपंचमी ही 17 तारखेला आहे आणि त्याआधीच आपल्याला एक शुक्रवार येतो. तर तुमच्याकडे जर नागपंचमीच्या आधी तो नाग नरसोबाचा फोटो जर लावत नसतील तर तुम्ही पुढचे जे 4 शुक्रवार आहेत तर त्या 4 शुक्रवारी देखील तुम्ही ही पूजा करू शकता. त्यासोबतच काही ठिकाणी कणकेचे दिवे लावून त्यांनीही आपल्या मुलांचे औक्षण केले जाते.
तसे केले तरीही चालेल. त्यासोबतच ज्यांची मुलं बाहेरगावी आहे तर त्यांनी काय करावं, तर जरा जीवतीची पूजा झाल्यानंतर चारही दिशेने मुलांच्या नावाने ओवाळून घ्यायचं आहे आणि चारही दिशेला थोडे थोडे तांदूळ टाकायचे आहे. तसेच या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकतरी शुक्रवारी सवाष्ण महिला तिला आपल्या घरी जेवू घालायचं आहे. तर ज्योतीच्या नावाने एक जेवू घाला आणि हेही जमणार नसेल तर जर तुम्ही जी ज्योतीची ओटी भरणार आहे तर तीच त्या सवाष्ण स्त्रीला देखील देऊ शकता आणि तिला जेवण नसेल जमणार तुम्हाला तर तुम्ही दूध, ती आल्यानंतर दूध, चहा, नाश्ता यापैकी काहीतरी तुम्ही तिला खाऊ घालू शकता. म्हणजेच काय, तर शुक्रवारी कोणीही तुमच्या घरातून उपाशी न जाता, न खाता पिता जाणार नाही याची काळजी घ्या. त्यासोबतच ही पूजा तुम्ही जर करणार असाल तर फक्त शुक्रवारी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे. मासिक धर्म आला तर तुम्ही 4 दिवस स्किप करा. तर याप्रमाणे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा ही करायची आहे आपल्या मुलांसाठी.